कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिनिति नामिने नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपली शुक्रवारची रामायण जे आपलं चालू आहे संपण्याच्या वाटेवरच आहे. आपण तसं जास्त डिटेलमध्ये नाही पाहिलेलं. आपण बेसिक बेसिक ज्या लीला झालेल्या आहेत भगवंतांच्या त्या आपण चर्चा करतोय. कारण पूर्ण रामायण म्हणलं तर 9 दिवसामध्ये रोज 4 तास जरी कथा केली आपण तरी सुद्धा पूर्ण रामायण कम्प्लीट होत नाही. तर आपण महत्वाच्या महत्वाच्या लीला बघितल्यात. जसं आपण भगवंतांचं प्राकट्य सुरुवातीला बघितलं. भगवंतांच्या प्राकट्याचे काय कारण आहे, का बरं राम भगवंत प्रकट झाले. आता भगवंत येणार आहेत. कृष्ण भगवंतांचं प्राकट्य आहे आता 15 तारखेला, 16 तारखेला. तर भगवंत येतात. राम भगवंत, राम कृष्ण दो एक है अंतर नहीं निमिष, इनके नयन गंभीर है इनके चपल विशेष. राम आणि कृष्ण दोघे एकच आहेत. राम कृष्ण दो एक आहे, अंतर नाही निमिष. थोडं सुद्धा अंतर नाही भगवंतांमध्ये आणि राम भगवंतांमध्ये आणि भगवंतांमध्ये. एक फरक आहे, छोटासा फरक सांगितलं की इनके नयन गंभीर है. इनके राम भगवान के नयन गंभीर है, इनके चपल विशेष. भगवंताचे जे डोळे आहेत कृष्ण भगवंतांचे ते चपळ चपळ आहेत. भगवंत खूप आहे ना, एका ठिकाणी थांबत नाहीत. तर हा एवढाच फक्त दोघांमध्ये फरक आहे. तर मग राम भगवंत आले, कृष्ण भगवंत आले, त्यांची याची कारण बघितली आपण. आणि ज्यावेळेस आपण अं, भगवंतांबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतो, जसं भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितले, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुना. अर्जुना, माझा जन्म आणि कर्म हे दिव्य आहे. आणि हे जो जाणतो किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, ज्यावेळेस तो देह सोडतो. आता आपण हे ऐकतो ना, समजा आपण रोज कथा ऐकतो, कृष्ण कथा ऐकतो, हरिनाम घेतो. आता आपल्याला सध्या रिझल्ट दिसत नाही काय, आपल्याला असं वाटतंय साधारण आयुष्य चाललंय. जॉबला जातो, घरचे कामं करतो, बहुतेक लोक पण करतात ते सगळे घरचे कामं. आपल्याला वाटतं कधी कधी रिझल्ट दिसत नाही ना सध्या. आपण करतोय, नामस्मरण करतोय, हरिनाम घेतोय, परंतु रिझल्ट सध्या दिसत नाही. पण याचा खूप मोठा रिझल्ट आहे. काय सांगितलंय, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. ज्यावेळेस आपण हा देह सोडू ना आता, तर परत आपण या जगामध्ये परत फिरून नाही येणार. आपण भगवंतांकडे वापस जाऊ. एवढी शक्ती आहे भगवंतांच्या कथेमध्ये, हरिनामामध्ये. तर आपण रामकथा ऐकतोय, रामकथा आपण श्रवण केली, राम भगवंतांची येण्याची कारण श्रवण केली. हे जे श्रवण करतो ना आपण, ऍक्च्युली श्रवणाचा उद्देश आहे. श्रवणाचा काय उद्देश आहे माहिती आहे का? श्रवणाचा हा उद्देश आहे की आपल्याला, त्याचा मुख्य उद्देश आहे सतत भगवंतांचं स्मरण राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला श्रवण करायचं सारखं, आहे ना. श्रवण स्मरण कधी राहिलं आपल्याला भगवंतांचं सारखं, आपण सारखं श्रवण करत राहिलो होतं. कारण आपलं माइंड जे आहे ना खूप चंचल आहे, मन खूप चंचल आहे. तर त्या चंचल मनाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे, कृष्ण कथा आणि कृष्ण नाम, हरिनाम. त्यांनीच आपलं मन नियंत्रणात राहू शकतं. आणि जो मुख्य उद्देश आहे आपल्या मनुष्य जीवनाचा, तो काय, भागवतामध्ये एक श्लोक आहे बघा, त्यामध्ये असं सांगितलं की एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. अंतकाळी त्या भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. मग ते होण्यासाठी आपल्याला आयुष्यभर भगवंताची कथा श्रवण करावी लागेल. जरा सुद्धा लक्ष विचलित नाही झालं पाहिजे इकडे तिकडे. जसं आपण बघतो, ज्यावेळेस आपण हायवेने जातो ना, तर हायवेला बोर्ड असतात बघा, रस्त्याच्या ह्या साईडला लावलेले असतात. काय लावलेले असतात की नजर हटी दुर्घटना घटी. जरा जरी नजर हटली तरी दुर्घटना होते. डुकली जरा जरी लागली तरी दुर्घटना होते. तसंच आहे, जरा जरी आपलं लक्ष इंद्रिय तृप्तीकडे गेलं किंवा आपलं जर माइंड आपलं नियंत्रण नाही राहिलं, इंद्रियावरती जर आपलं नियंत्रण नाही ठेवलं आपण, किंवा आपण जर कृष्ण भावनाभावित नाही झालो, तर ऍक्सिडेंट होणार 100%. आणि ऍक्सिडेंट म्हणजे काय, आपण भगवंतापासून लांब जाणार, विमुख होणार भगवंतांपासून. म्हणून आहे ना, हे कथा जे आपण सारखं ऐकतो, श्रवण करतो भगवंतांची, भक्तांचा संग करतो, तर त्याचा एकमेव उद्देश हा आहे की आपल्याला सतत कृष्ण स्मरण झालं पाहिजे, रामस्मरण झालं पाहिजे, कृष्ण भावना भावित आपण झालो पाहिजे. आणि हाच श्री प्रभुपादांचा उद्देश आहे.
तुम्ही जर प्रभुपादांचे ग्रंथ वाचले ना, भगवद्गीता, भागवतम, त्याच्यामध्ये हजारो ठिकाणी प्रभुपाद असं सांगतात की कृष्ण भावनाभरीत व्हायचंय, कृष्ण भावनाभरीत व्हायचंय, कृष्ण भावनाभरीत व्हायचंय. आणि भगवद्गीता जर तुम्ही वाचली, बघा प्रभुपाद काय सांगतात प्रत्येक ग्रंथामध्ये, तुम्ही जर वाचलं ना तुम्ही भगवद्गीता, भागवत, इतर पण ग्रंथ, त्याच्यामध्ये मुख्य सांगितलं प्रभुपाद सारखं जोर देतात, कृष्ण भावना भवित, कृष्ण भावना भवित, कृष्ण भावना भवित, कृष्ण भावना भवित. म्हणजे काय, कृष्ण भावनामयीत व्हायचंय आपल्याला. आणि दुसरं काय, भगवंतांनी जर तुम्ही भगवद्गीता वाचली, तर प्रत्येक वेळेस भगवंत अर्जुनाला काय सांगतात, तू हे केलंस तर माझ्याकडे येशील, ते केलंस तर माझ्याकडे येशील. मन मना भवत मद बघतो, मध्याजी माम नमस्करू. पुन्हा काय, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम ये नमाम उपयांती. अर्जुना, जर माझं प्रेमानं सतत स्मरण केला, माझ्याकडे येशील, हे केला, माझ्याकडे येशील, मला शरण आला, माझ्याकडे येशील. हजारो ठिकाणी भगवंतांनी गीतेमध्ये काय सांगितलंय, माझ्याकडे ये. मग उद्देश काय आपला, भगवंतांकडे परत जाणं. आणि भगवंतांना, भगवंत इथं काय येतात माहिती का, जसं राम भगवंत आणि कृष्ण काय येतात माहिती का, त्यांनी एकट्याला, भगवंतांना तिथे करमत नाही हो. कारण का, आपण त्यांचे अंश आहेत, ते आपण इथं अडकलेलो आहे. त्यामुळे भगवंताचा जीव तिकडे नाही लागत गोलोकामध्ये, वैकुंठामध्ये, म्हणून भगवंत इथे येतात सारखं. तर मग त्यांची कथा आपण जसे सारखं सारखं श्रवण केली ना, तर आपल्या माइंड मध्ये एक गोष्ट फिक्स बसते की आय एम नॉट दिस बॉडी, आय एम सोल अँड आय एम पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा. मी भगवंत, मी कृष्णाचा अंश आहे आणि मला कृष्णाकडे परत जायचंय, बॅक टू गॉड हेड. हा उद्देश आहे ऍक्च्युली हरे कृष्ण आंदोलनाचा, आपल्या आपल्या घरी परत जा, म्हणून आपण कथा ऐकतो. तर आपण बघितलं मागच्या वेळेस, सुग्रीव, पूर्ण रामकथा आपण बघितली मागच्या वेळेस, बघितलं आपण सुग्रीवने कशा प्रकारे रावणाच्या महलावरती उडी मारलेली आहे, रावणाचं आणि सुग्रीवाचं युद्ध झालेलं आहे. बरंच पुढे युद्ध गेलेलं आहे. काही असुरांचा वध झालेला आहे, काही वानर मरत आहेत. बरेच वर्णन आपण मागच्या वेळेस केलेलं आहे. त्याच्यानंतर धुम्राक्षाचा वध झालेला आहे, धुम्राक्षाचा वध, त्याच्यानंतर अकंपन, त्याचा वध झालेला आहे. प्रहस्त, प्रहस्त हा रावणाचा खूप जवळचा व्यक्ती होता, खूप शक्तिशाली होता प्रहस्त, त्याला नीलने मारलेला आहे. तर सगळ्या असुरांचा वध आता होत आहे. आणि रावणाला या गोष्टी समजत आहेत आता, की सगळ्यांचा वध व्हायला लागलाय. आणि हे ज्यावेळेस रावणाला समजलं की धुम्रराक्षचा वध झाला, अकंपनचा वध झाला, त्याच्यानंतर प्रहस्तचा वध झाला. हा अकंपन जो आहे ना, अकंपन नावाचा जो असुर, त्या अकंपननी रावणाला सांगितलं होतं की महाराज, म्हणजे माझी तुम्हाला चांगला एक सल्ला आहे. काय सल्ला आहे म्हणे, तुम्ही त्या सीताला सोडून द्या, कारण सीता ही त्या राम भगवंतांची प्रॉपर्टी आहे, आणि राम हा विष्णू आहे. आणि राम आणि लक्ष्मण हे दोघ जण, जे तरुण मुलं आहेत ना, खूप शक्तिशाली आहेत. तुम्ही त्यांच्या पत्नीला जे आणले ना तुम्ही अपहरण करून, तर त्यांना सोडून द्या. त्या कंपनीने सांगितलं होतं एकदा रावणाला, रावणाने ऐकलं नाही ते, है ना. तर रावण हा, जसं मी सांगत असतो कथेमध्ये, रावण हा कोणत्या कॅटेगरीतला आहे, एच कॅटेगरी, HNS. HNS म्हणजे काय, हम नाही सुधरेंगे, ह्या कॅटेगरीतला आहे. रावणाला माहित होतं आपण चुकीचं करतोय, पण तरी त्यानं ऐकलं नाही कंपनचं. मग त्या कंपनचा वध झाला, प्रहस्तचा वध झाला. आणि ज्यावेळेस रावणाला समजलं या सगळ्यांचा वध व्हायला लागलाय, इतका घाबरला रावण, विलाप करायला लागला, मोठमोठ्याने ओरडायला लागला, चिरकायला लागला, हे काय व्हायला लागलं माझ्यासोबत. आणि मग त्यावेळेस रावणाला, त्याला जे श्राप दिलेले, ते श्राप आठवले रावणाला. वेदवतीने एक श्राप दिला होता, आठवतंय, मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, भगवंत का आले. वेदवती नावाची एक कन्या होती, तिनं श्राप दिला होता रावणाला, कारण रावणाने तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ती वेदवती जी होती, ती विष्णू भगवंतांना प्राप्त करण्यासाठी तपस्या करत होती. आणि रावणाने तिच्या शरीराला स्पर्श केला होता, त्यावेळेस वेदवतीने श्राप दिला होता रावणाला. दुसरा श्राप दिला होता रंभा, जी स्वर्गातली अप्सरा आहे. रावणाने तिच्यावर पण बलात्कार केला होता, तिनेही रावणाला श्राप दिलेला आहे. ऍक्च्युली ती रावणाची सून आहे, रंभा. कारण मणिग्रीव आणि नलकुवर जे आहेत, त्या त्यांचे एकाची पत्नी आहे ती. आणि मणिग्रीव आणि नलकुवर हे कोणाची मुलं आहेत, तर कुबेराचे. आणि कुबेर आणि रावण कोण आहेत, दोघ जण भाऊ आहेत. तर ऍक्च्युली नात्याने ती सून होती रावणाची, तरी पण रावणाने तिच्यावर अतिप्रय करण्याचा प्रयत्न केला होता रंभेवर, तिनं श्राप दिला. नंदी, नंदीने श्राप दिला रावणाला. रावण ज्यावेळेस कैलास पर्वत उचलण्यासाठी आला होता, तर नंदीचं आणि रावणाचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस नंदीने श्राप दिलेला आहे. पार्वती मातेने श्राप दिलेला आहे रावणाला. तर हे बरेच श्राप रावणाला आता आठवायला लागले. सगळे आसुर ज्यावेळेस मेले ना, आता आता रावणाला सगळे आठवायला लागले, मला श्राप दिलेला खरा व्हायला लागला आता. तरी सुद्धा रावण हा हार मानणाऱ्यातला नव्हता. तर त्यांनी काय केलं मग, त्यांनी आदेश दिला, जा म्हणे, आता सगळे सैनिक मरलेत ना, आता वेळ आलेली आहे, कुंभकर्णाला उठवा. कुंभकर्णाला उठवा. आणि कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ आहे. कुंभकर्ण, बिभीषण, रावण. तर हा कुंभकर्ण जो आहे ना, हा आपल्याला सगळ्याला माहित आहे. आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती जर झोपला, काय कुंभकर्णासारखं झोपतो. कुंभकर्ण हा खूप झोपायचा, 6 महिने झोपायचा, एक दिवस उठायचा, नंतर परत अजून राहिले दिवस 6 महिने
जे काही दिवस असतील ते परत झोपायचा तो. का माहिती का, ह्यांनी असं प्लॅनिंग केलं होतं रावणाने, कुंभकर्णाने, बिभीषणनी, की तपस्या करायची, ब्रह्माजींना प्रसन्न करायचं आणि असे वरदान मागायचे. तर हे कुंभकर्ण पण खूप कडक तपस्या केलेली आहे कुंभकर्णाने. आणि ज्यावेळेस ब्रह्माजी प्रगट झाले, तर सगळ्या देवी देवतांनी सरस्वती मातेला विनंती केली. सरस्वती माताला विनंती केल्यानंतर सरस्वती माता कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बसल्या. ब्रह्माजी प्रगट झालेले आहेत आणि ब्रह्माजीने कुंभकर्णाला विचारलं, हे कुंभकर्ण, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, म्हणजे माग, तुला काय मागायचंय. तर कुंभकर्णाला काय मागायचं होतं? ऍक्च्युली त्याला स्वर्ग लोकांचं राज्य पाहिजे होतं, रावणाला आणि कुंभकर्णाला. तर कुंभकर्णाने काय मागितलं? त्याला मागायचं होतं इंद्रासन, इंद्राचं आसन. पण ते सरस्वती माता त्याच्या जिभेवरती बसली होती, ती काय, ते त्यांना मागायचं होतं इंद्रासन. आणि कुंभकर्ण काय म्हणला, हे ब्रह्माजी, मला निद्रासन द्या म्हणे, निद्रासन. जसं ऐकलं ब्रह्माजीने निद्रासन, ब्रह्माजी म्हणे तथास्तु, तसंच होईल म्हणे. जा म्हणे, 6 महिने झोपशील, एक एक झोप, नंतर परत अजून 6 महिने झोपणार. तो कुंभकर्ण, तो 6 महिने झोपलेला. पण त्याला आता झोपून 9 दिवस झाले होते. 9 दिवसापूर्वीच तो उठला होता कुंभकर्ण. आणि 9 दिवसापूर्वी झोपलेला होता तो कुंभकर्ण. आणि रावणाने आदेश दिला, जा म्हणे त्याला जाऊन उठवा. आणि तो कुंभकर्ण एका गुहेमध्ये झोपायचा. तर ती गुहेची जी लांबी आहे ना, ती सांगितली रामायणामध्ये 1 योजन. ती गुहा लांब होती, 1 योजन. 1 योजन म्हणजे समजा 8 मैल असं काहीतरी आहे, 1 योजन म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन. तेवढी लांब गुहा होती, कारण तो तेवढा त्याचं शरीर तेवढं होतं त्या कुंभकर्णाचं. तर मग त्याला सांगितलं, तुम्ही जा म्हणे त्या कुंभकर्णाला उठवा, आता त्याची वेळ आली म्हणे उठायची, आता त्याची खरी गरज आहे आपल्याला. मग सगळे सैनिक, हजारो सैनिक त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि कुंभकर्ण झोपला होता गुहेमध्ये, असा तोंड वर केलेलं आहे, झोपलेला आहे. आणि असे हात दोन्ही बाजूला आहेत, झोपलेला आहे. आणि सैनिक रावणाचे हजारो लाखो सैनिक आलेत आता गुहेमध्ये. कारण त्यांना माहित आहे कुंभकर्णाला उठवायचं आहे, साधारण नाही, असं उठणार नाही, आपल्यासारखं उठणार नाही. तर मग हजारो लाखो सैनिक यायला लागलेत गुहेमध्ये. असा प्रसंग आहे रामायणामध्ये, उल्लेख आहे की सैनिक मध्ये प्रवेश केले त्या गुहेमध्ये. आणि कुंभकर्ण असा श्वास सोडायचा, झोपला सोडतो ना आपण श्वास, श्वास सोडला की ते मध्ये आलेले सैनिक बाहेर सगळे उडून जायचे गुहेच्या. मध्ये कोणालाच येता येत नव्हतं. परत मध्ये आले सगळे, परत मध्ये आले, परत त्या कुंभकर्णाने असा श्वास घेतला होता, परत सोडला, परत सगळे उडून गेले गुहेच्या बाहेर. खूप प्रयत्न केला त्या सैनिकांनी मध्ये यायचा, पण ते श्वास एवढा फास्ट घेत होते ते कुंभकर्ण, की सैनिकांना मध्ये यायला खूप त्रास होता, एकही सैनिक मध्ये थांबत नव्हता. नंतर मग ते सैनिक असे खाली झोपत झोपत, नाही का, ते पूर्ण सगळे ते कुंभकर्णाच्या जवळ आलेले आहेत. आणि प्रयत्न करत करत कुंभकर्णाजवळ गेलेले आहेत. इतके इंटरेस्टिंग गोष्टी आहेत कुंभकर्णाच्या, तुम्ही आता ऐकचाल, कधी ऐकले नसतील असे. मग ते कुंभकर्णाजवळ गेले. आता उठवायचंय कुंभकर्णाला, कसं उठवायचं कुंभकर्णाला? आपल्यातले पण काही 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 जण असतात बघा कुंभकर्ण, सकाळी, रात्री 8ला झोपू द्या, सकाळी त्यांना पाणी टाकूनच, बकेटाने पाणी टाकूनच उठवावं, नाहीतर ते उठतच नाही. त्यांना किती हाका मारा, प्रभू प्रभू प्रभू, हे काय काय त्यांचं काही रिस्पॉन्स नसतो, नुसतं करतात, उठतच नाही. कुंभकर्ण पण ते मिनी कुंभकर्ण असतात. हे मेजर कुंभकर्ण आहेत, मोठे कुंभकर्ण ते आपले मिनी असतात. पण ते कुंभकर्णच असतात जे झोपतात. ते 8ला जरी झोपले ना रात्री, सकाळी 10ला 9ला उठणारे असतात. आणि रात्री 2-3ला जरी झोपले पहाटे, तरी सकाळी 11-12ला उठणारे असतात. असे असतात, कॉलेजचे मुलं असतात, आपल्याला माहित आहे, सगळ्याला अनुभव आहे. तर मग सगळे सैनिक गेले कुंभकर्णाच्या जवळ. आणि त्याला उठवायचं आता. मग काय केलं, चंदनाचा लेप, त्याला सगळं आधी चंदनाचा लेप लावला. विचार करा किती चंदन लागलं असेल, एवढं मोठं शरीर त्या कुंभकर्णाचं. चंदनाचा लेप लावला. वाटलं त्या लेप लावल्यामुळे थंड शरीर पडल्यानंतर कुंभकर्ण उठेल, पण तो काय उठे गेला. मग काय केलं, चंदनाचा वास त्या कुंभकर्णाला द्यायला लागले. वास द्यायला लागले कुंभकर्णाला, पण ते तरी उठत नाही कुंभकर्ण. त्याला तर काय माहितच नाही काय होतंय बाहेर. त्याच्यानंतर धूप आणली, धूप, धूप जी असते ना ओळ, ते धूप, त्याचा धूर सगळा गेला आणि कुंभकर्णाच्या नाकामध्ये धूर सोडायला लागले. तरी पण तो उठत नव्हता. आणि इतक्या मोठ्याने घोरत होता, असं उल्लेख आहे की संत पण असं सांगतात, इतक्या मोठ्याने घोरत होता, त्याचं घोरणं ऐकलं ना, अर्धे तर सैनिक ते बहिरे येऊन खाली पडायचे. सैनिक कुंभकर्णाला उठवायला आलेले. तर धूप त्याला दाखवली, पण त्याचा काही परिणाम नाही झाला. आता उठतच नाही कुंभकर्ण, काय करायचं मग? मोठ्याने मेघगर्जना करायला सुरुवात केली. मेघगर्जना, जसं आभाळ ज्यावेळेस गरजल्यानंतर कसा आवाज येतो, मग ते आवाज, तसा आवाज तयार करायला सुरुवात केली. मग ते ढोल, दुंदुभी, हा, दुंदुभी ते मोठे मोठे ढोल आणले, ते वाजवायला सुरुवात केली, गर्जनासारखा आवाज. काही नाही कुंभकर्णाचं, म्हणजे चेहऱ्यावरती एक्सप्रेशन पण नाही. त्याच्यानंतर पनव नावाचं एक वाद्य आहे. आपण भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं बघा, पनवा नक गोमुखा. पनव नावाचं एक वाद्य, ते वाद्य आणलं, ते कुंभकर्णाच्या कानाजवळ नेलं, मोठ्या मोठ्याने वाजवले. हजारो सैनिक आहेत, हजारो पण नाही, लाखो सैनिक कुंभकर्णाला उठवायला. पण हा उठत नाही.
मग काय करायला उठना गेले, मग सगळे सैनिक काय करायले, कुंभकर्णाला मारायला लागले. कुणी मारते पाठीवर, कुणी पोटावरती मारायला, कुणी अंगावरती चढलेत कुंभकर्णाच्या, आणि त्याला मारायला लागले, त्याच्या अंगावरती उड्या मारायला लागले. एकही एक्सप्रेशन नाही कुंभकर्णाच्या. घाबरले सगळे, उठतेत का नाही काय. मग काही सैनिकांनी गदा आणली होती. गदा आणली, ते गदेने कुंभकर्णाला मारायला सुरुवात केली. चारी बाजूने सैनिक थांबले, चारी बाजूने गदेने मारायला सुरुवात केली. डोक्यात मारायला लागले, पोटावरती मारायला लागले, पाठीवरती मारायला लागले, ह्या साईडला मारतात, ह्या साईडला मारतात. गदेचा प्रहारने सुद्धा कुंभकर्णाला जाग येत नाही. किती भयंकर झोपला असेल विचार करा. गदा मारतायत, तलवारी आणलेल्या आहेत, तलवारी अंगावरती मारायलेत, पण तलवारी आपण एखाद्या दगडावरती समजा जर तलवार मारली तर ती तलवार कशी होते, कार राहत नाही दूरच परत ते. जोरदार. जे कार जे आहे ना ते निघून जातं, धार लावलेली. तसं ते तलवारीचा धार निघून चालल्या कुंभकर्णाच्या अंगावरती मारल्यानंतर. नंतर काय झालं, 10,000 राक्षस, खूप सुंदर वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये, लक्षपूर्वक आहे का. 10,000 राक्षस कुंभकर्णाच्या अंगावरती चढलेले आहेत. अंगावरती त्याच्या पोटावरती गेलेले आहेत 10,000 राक्षस. आणि 10,000 राक्षसांनी काय केलंय, अंकुश असतो ना, अंकुश हत्तीला आपण कंट्रोल करण्यासाठी वापरतो, तो अंकुशाने काय करायचे, कुंभकर्णाच्या अंगावर असे मारायचे. ते सैनिक 10,000 सैनिक अंगावर चढलेत ना, त्याच्या पोटावरती, शरीरावरती, तरी कुंभकर्णाला पत्ता लागत नाही. विचार करा तो काय त्याची झोप असेल. ब्रह्माजीने ज्यावेळेस सरस्वती माता बसली होती कुंभकर्णाच्या जिभीवरती, काय वधून घेतलं, जो निद्रासन पाहिजे म्हणे मला, इतकं भयंकर निद्रासन दिलंय. 10,000 राक्षस अंगावरती चढले तरी त्याला अंकुश, हत्ती, सगळं हत्ती, हत्ती आणलेले आहेत, हत्ती ओरडायला लागलेत. ते सैनिक अंकुशाने मारतात, हत्ती कानाजवळ येऊन ओरडायला लागलेत कुंभकर्णाच्या, तरी त्याला जाग येत नाही, तरी नाही उठत तो. नगाडे आणले, नगाडे, हजारो नगाडे आणलेले आहेत, नगाडे आणून बाजूला उभा केले, मोठे मोठे नगाडे वाजवायला लागले कुंभकर्णाच्या जवळ, तरी उठत नाही. परत काय, 1,000 सैनिक, असं एक एक 2,000 सैनिक कुंभकर्णाच्या डोक्याजवळ गेले तर, आणि तिचे केस ओढायला लागले सगळे. असे केस ओढतात, विचार करा आपल्याला साधा एक केस ओढला तर किती त्रास होतो. त्या कुंभकर्णाचे 1,000 एक सैनिक कुंभकर्णाचे केस ओढत होते, केस ओढण्यासाठी ठेवलेत म्हणजे उठावा. ते सैनिक केस ओढायला लागलेत, पण तरी कुंभकर्णावर काय परिणाम होत नाही. आणि परत काय केलं, एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा हा कुंभकर्ण उठत नाही. मग काय करायचं आता. राम भगवंत लक्ष्मण म्हणजे आक्रमण करत यायला लागलेत, आणि इमर्जन्सीची वेळ आहे, आता काय इलाज नाही, काय करावं. मग त्यांनी काय ठरवलं, सगळ्या सैनिकांनी 100 घागरी, विचार करा त्यावेळेच्या घागरी किती मोठे असतील, 100 घागरी भरून पाणी आणलं आणि ते कुंभकर्णाच्या कानात ओतले. 100 घागरी पाणी, इकडं 50 इकडं 50, कानामध्ये पाणी ओतलेले. तरी सुद्धा कुंभकर्णाला जाग आलेली नाही. तोफ आणलेले आहेत, आणि ते तोफ आणली आणि कुंभकर्णाच्या अंगावरती ते सोडतात, त्यातले जे असतात ना बॉम्ब, जे काय असतील ते दारू, ते कुंभकर्णाच्या अंगावर सोडायला लागले. तोफ शरीरावर लावलेली आहे, तरी सुद्धा ह्या कुंभकर्णाला जाग येत नाही. विचार करा किती तामसिक प्रवृत्तीचा असेल तो, किती तामसिक प्रवृत्तीचा असेल. एवढे सगळे प्रयत्न, किती प्रयत्न आता सांगितले मी, एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा हा कुंभकर्ण उठलेला नाही. नंतर काय केलं, 10,000 हत्ती कुंभकर्णाच्या शरीरावर सोडलेले आहेत. शरीरावर, त्याच्या बॉडीवरती 10,000 हत्ती चढलेले आहेत. आणि परत खालून काय करतात, दगड मारत आहेत. सैनिक जे आहेत ना ते परत कुंभकर्ण दगड मारले उठावे म्हणून. काही करून ये ना केल्या प्रकाराने जागा करायचे कुंभकर्णाला. तसंच आहे आपल्याला पण, सिव्हिल प्रभुपाद आलेले आहेत ना, ये न केन प्रकाराने जागा करायला, कसंही करा. जीव जागो गोरा चांद बोले. अरे जागे व्हा, जागे व्हा, झोपलेले मग कृपा द्यायला लागले. संत भक्त येतात, हरिनाम संकीर्तन करतात, दरवाजासमोरून जातात, आपण झोपलेला असतो, घोरत असतो. संत येतात, मग ऐकत नाही आपण, प्रवचन ऐकायला आपल्याला आवड नाही, जागे व्हा जागे व्हा, नाही ऐकत प्रवचन. प्रसाद खा, प्रवचन आवडत नाही मग प्रसाद खा. प्रसाद खातात तरी पण जागे होत नाहीत. परत हरिनाम संकीर्तन करा, प्रवचन ऐका, प्रसाद खा, यात्रेला न्या, वृंदावनला न्या, मायापूरला न्या, आहे ना. परत काय 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 करतात फक्त जागे करण्यासाठी आपल्याला, भौतिक जगातल्या लोकांना. तरी सुद्धा आपण त्या कुंभकर्णासारखेच आहेत, जागे होतच नाहीत गुरुजी. तेच सांगितलं या ठिकाणी की 10,000 हत्ती कुंभकर्णाच्या अंगावरती आलेले आहेत. आणि ते त्याच्या अंगावरती हत्ती चालायला लागलेत, ओरडायला लागलेत मोठमोठ्याने, खालून दगड मारतायत, मोठे मोठे असे दगड कुंभकर्णाच्या अंगावर पडत आहेत. एवढं, आणि काही सैनिक केस ओढत आहेत, काही जण ते अंकुशाने असे टोचवत आहेत अंगाला, काही जण तोफा लावलेले आहेत, ते दारू गोळा कुंभकर्णाच्या अंगावरती जात आहे. एवढं सगळं होत असताना सुद्धा हा कुंभकर्ण अजून उठलेला नाही. आता काय झालं, 10,000 हत्ती आणि दगड मारले, केस ओढायला लागलेत, अंकुश कानामध्ये 100 घागरी पाणी ओतलेलं आहे कुंभकर्णाच्या. मग कुंभकर्णाला आता काय वाटायला लागले, ह्या ठिकाणी रामायणामध्ये सांगितले, आता त्याला वाटते की माझ्या अंगावरती काहीतरी होत आहे. विचार करा काय काय असेल तो. जसं समजा आपल्या शरीरावरती जर मुंगी चालली, एखादी मुंगी जर चालली पायावरनं, तर आपल्याला हळूच जाणवते काहीतरी माझ्या पायाला, काहीतरी पायावरती आहे माझ्या. तसंच सेम कुंभकर्णाला वाटलंय,
एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता त्याला वाटते काय, काहीतरी माझ्या शरीरावरती ऍक्टिव्हिटी चालू आहे, काहीतरी व्हायला लागले माझ्या शरीरावरती. मग कुंभकर्ण, कोणतरी मला स्पर्श करत आहे असं कुंभकर्णाला जाणवलं. आणि मग नंतर एवढं सगळं झाल्यानंतर मग कुंभकर्ण उठला. आणि ज्यावेळेस तो उठला, असा रागाने उठला, तसा रागाने उठला, असा हात केला, असा हात केल्यानंतर हजारो सैनिक प्रभूजी ते त्याच्या हाताखाली मेलेले आहेत कुंभकर्णाच्या. आणि तो जसा उठला, असं सांगितलं की 2000 दारूचे मटके त्याच्या त्या रूम मध्ये, ज्या गुहेमध्ये ठेवले होते, 2000 दारूचे मटके. लगेच उठल्या उठल्या 2000 दारूचे मटके घेतले आणि ते 2000 दारूचे मटके त्या कुंभकर्णाने मदिरा मदिरा 2000 दारूचे मदिरेचे मटके कुंभकर्णाने पिऊन टाकले. हजारो बकरे त्या ठिकाणी ठेवले होते त्याला खाण्यासाठी. ते बकरे कच्चेच खाल्ले बकरे. त्याच्यानंतर सुअर 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 म्हणजे म्हणतो ना डुक्कर, ते प्राणी, बकरे डुक्कर. त्याच्यानंतर 100 मटके रक्त, 100 मोठे मोठे माठ ठेवले होते रक्त भरून, ते रक्त त्यांनी पिलं. 2000 माठ दारूचे मदिराचे ते कुंभकर्णाने पिलेले. कच्चे बकरे खाल्लेले आहेत, समोर थांबलेले. आणि ते सगळं खाल्ल्यानंतर मग कुंभकर्णाने प्रश्न विचारला, मला अवेळी उठवण्याचं कारण काय, असं कुंभकर्णाने प्रश्न विचारला. मग त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं कुंभकर्णाला की असं असं झालेलं आहे, राम आणि लक्ष्मण आले, अटॅक केलाय त्यांनी लंकेवरती, युद्ध चालू आहे, आणि सगळे सैनिक आपले मेलेले आहेत, सगळे सैनिक मरत आहेत. रावणाने तुम्हाला अर्जंट उठवण्यासाठी सांगितलंय, म्हणून आम्ही तुम्हाला उठवलेलं आहे, असं ज्यावेळेस कुंभकर्णाला सांगितलं. मग कुंभकर्ण काय केला, आता त्याचं शरीर साधारण नव्हतं कुंभकर्णाचं. असं उल्लेख आहे रामायणामध्ये की कुंभकर्णाचं शरीर सूर्यासारखं होतं, तेजस्वी. सूर्य उगवल्यानंतर जसं आपण बघू शकत नाही ना, तसं ते शरीर आहे ते कुंभकर्णाचं, कारण तपस्या खूप कडक केलेली आहे. रावण, कुंभकर्ण, बिभीषण. बिभीषणने पण तपस्या केलेली आहे, पण बिभीषणने काय मागितलं होतं ब्रह्माजींना माहिती का? बिभीषण म्हणले ब्रह्माजींना की हे ब्रह्माजी, मला अशी गोष्ट द्या जी शाश्वत काळासाठी टिकली पाहिजे. अशी वस्तू मला द्या, अशी गोष्ट मला द्या म्हणे. मग त्यावेळेस ब्रह्माजीने त्यांना एक वरदान दिलं म्हणे, अशी एकच गोष्ट आहे म्हणे जी शाश्वत अनंत काळासाठी त्या गोष्टीचा कधीही नाश होणार नाही, ती म्हणे हरिनाम, राम राम नाम, भगवंतांचं नाव. आणि मग ब्रह्माजींनी बिभीषणजींना ते वरदान दिले राम नामाचं. तर बघा, एक तीन भाऊ आहेत एकाच घरातले, पण प्रत्येकाचं अं, जे आहे स्वभाव, चेतना ते वेगवेगळे आहे. कुंभकर्ण चेतना पण तपस्या केलेली आहे. तपस्या केल्यामुळं शरीराचं तेज आहे, सूर्यासारखे तेज आहे. आणि डोळे असे आहेत कुंभकर्णाचे, चक्रासारखे आहेत म्हणे. चक्र कसं असतं गोल, ते चक्रासारखे कुंभकर्णाचे डोळे होते. आणि मग तो कुंभकर्णाची हाईट किती होती, लंकेपेक्षा उंच होता तो. लंका जी आहे ना, लंका, लंका जेवढी उंच आहे ना, त्या लंकेपेक्षा ही जी हाईट आहे कुंभकर्णाची. आणि जसा कुंभकर्ण आला गुहेच्या बाहेर, बघा ती गुहा किती मोठी असेल, गुहा किती उंच असेल, तो कुंभकर्ण त्याच्यामध्ये गेलेला आहे. मग ज्यावेळेस कुंभकर्ण बाहेर आला ना, तर ते कुंभकर्णाला बघूनच सगळे वानर पळत होते. राम भगवंतांच्या सेनेमध्ये जे वानर होते, ते वानर कुंभकर्णाला बघून पळत होते. फक्त हा कोण आहे म्हणे असला भयंकर प्राणी, हा व्यक्ती कोण आहे म्हणे हा? आणि वानर पळायला लागले. आणि मग कुंभकर्ण आला, रावणाची आणि कुंभकर्णाची भेट झाली. जसा रावणाच्या समोर कुंभकर्ण आला, रावण पळत गेला आणि रावणाने अशी उडी मारली. उडी मारली आणि कुंभकर्णाच्या आलिंगन दिलं कुंभकर्ण, असं भेट झाली दोघांची, उडी मारली. कारण रावणाची हाईट कुंभकर्णाची हाईट एवढी नव्हती. मग भेट झाली दोघांची. आणि मग रावणाने कुंभकर्णाला सभेमध्ये बोलवलं, सर्व सांगितलं. असं उल्लेख आहे की कुंभकर्णाला बसायला जागा दिली होती त्या त्यांच्या राजदरबारामध्ये. तर त्यांची जागा वेगळी होती. त्यांच्या जिथं कुंभकर्ण बसायचा ना, त्याच्यावर काहीच नव्हतं, मोकळं आकाश होतं. कारण कुंभकर्ण त्या महलामध्ये बसत नव्हता, एवढा उंच होता तो बसल्यावर सुद्धा. तर मग रावण बसला आणि कुंभकर्णाला सांगितलं रावणाने असं असं झालेलं आहे, आणि राम आणि लक्ष्मणाने मी सीतेचं अपहरण केलं होतं. मग कुंभकर्णाने रावणाला एक प्रश्न विचारला. कुंभकर्ण मला, दादा, कुणाला विचारून तुम्ही अपहरण केलं? तर रावणाने सांगितलं, कुणाला नाही विचारलं मी. मग कुंभकर्ण रावणाला सांगतो की 3 प्रकारचे व्यक्ती असतात म्हणे. फर्स्ट क्लास राजा असतो. फर्स्ट क्लास राजा कोण असतो म्हणे? जो सर्वांचा ऐकतो आणि शास्त्रानुसार चालतो. लक्षपूर्वक आहे का? जो सर्वांचा ऐकतो, जे प्रधान आहेत, सगळे मंत्री आहेत, ऋषी आहेत, जे ब्राह्मण आहेत, सगळ्यांचा ऐकतो आणि शास्त्रांचं पण पालन करतो, तो फर्स्ट क्लास राजा असतो म्हणे. सेकंड क्लास राजा कोण असतो म्हणे? जो सर्वांचा ऐकतो पण स्वतःच्या मनाचं करतो, तो सेकंड क्लास राजा असतो. आणि थर्ड क्लास राजा कोण असतो म्हणे? जो ऐकत पण नाही आणि शास्त्रानुसार करत पण नाही, सांगितलेलं पण ऐकत नाही आणि शास्त्रानुसार करत पण नाही, तो थर्ड क्लास राजा असतो. तू थर्ड क्लास आहे म्हणे. तुला एवढ्या सगळ्या लोकांनी सांगितलं, बिभीषणने सांगितलं, तू ऐकलं नाहीस, शास्त्रानुसार तुझं एकही आचरण नाही, म्हणे तू थर्ड क्लास राजा आहे. रावण चिडला कुंभकर्णावरती, म्हणे, दादा, तुम्हाला काय लेक्चर द्यायलास का इथं? मला प्रवचन द्यायला आलास का तू? मी काय सांगतो ते कर. आणि मग कुंभकर्णाने प्रश्न विचारला रावणाला, सीता मातेचं हरण करण्याच्या आधी तुम्ही कुणाला विचारलं होतं? रावणाने कुणाला सांगितलं. म्हणून मग आता काय करायचं?
रावण चिडला. रावण म्हणला, तुम्ही युद्ध करा. माझा आदेश आहे, तुम्ही युद्ध करा. त्या रामाचा आणि त्या लक्ष्मणचा तुम्ही वध करायचा आहे. आणि ज्यावेळेस आदेश दिला कुंभकर्णाला, मग आता कुंभकर्ण आसुरी प्रवृत्तीचा आहे. कुंभकर्ण काय म्हणला रावणाला, रमस्व राजन पिबत चाद्यवारुणी कुरुष्व कृत्यानि विनियत दुःखम मया अधे रामे गतिमे यमिक्षयम चिराय सीतावते भविष्यती. काय म्हणतो विभीषण, रमस्व राजन. रमस्व राजन म्हणजे काय, हे दादा, हे रावणा, हे राजा, म्हणजे काय कर, आनंद घे, एन्जॉय कर म्हणे. रमस्व राजन, आनंद घे. आणि काय, पिबतच आद्य वारुणी. पिबत, पिबत म्हणजे काय, पिणे. आणि च आद्य, आद्य म्हणजे काय, आपण म्हणतो ना काय काय असतं बघ, दारूचे प्रकार असतात. एक असते देसी, एक असते इंग्लिश, नाही का. तर ते काय म्हणतो हा कुंभकर्ण भावाला, रमस राजन, हे हे राजा, हे रावणा, तो आनंद घे म्हणे, मजा कर. आणि काय, पिबतच आद्य वारुणी, आणि टॉप क्लासची दारू पी. म्हणजे काय, मदिरा, एकदम हाय लेवलची मदिरा तू पी. आणि काय, कुरुस्व कृत्य आणि विनियत दुःखम. आणि तू काही दुःख करू नको, दुःख करण्याची तुझी काही गरज नाही. मी तुझा भाऊ आहे. आणि काय, मया आधे रामे गमिते, मी आता जातो म्हणे त्या रामाकड, लक्ष्मणाकड. आणि यमी क्षयम, त्या रामाला आणि लक्ष्मणाला मी कुठे पाठवतो, यमलोकामध्ये पाठवतो. दादा, तू काळजी करू नको, आनंदाने राहा, आनंद घे, एन्जॉय कर, आणि दारू पी म्हणे तू. बघा, हे भाऊ आहे. असे पण लोक असतात, तामसिक लोक असतात, है ना. त्यामुळे समाजामध्ये आहे ना, सात्विक लोक, सात्विक भाऊ भेटणं, किंवा सात्विक आई वडील, किंवा सात्विक मित्र, हे खूप गरजेचं आहे. कारण ज्यांचा आपण संग करतो ना, तसे आपण होतो. इथं बघा, रावणाचा भाऊ आहे हा कुंभकर्ण, आधी समजून सांगतोय रावणाला, कुणाला विचारून तुम्ही अपहरण केलं म्हणे सीतेचं. आणि आता काय म्हणतोय, रमस्व राजन, रावणा, आनंद घे म्हणे, दारू पी, मी आहे म्हणे, मी युद्ध करतो यासाठी. आणि मग कुंभकर्ण निघालाच होता, तेवढ्यात महोदर नावाचा एक असुर आला तिथं, महोदर. तो महोदर आला आणि त्याने एक उपाय सांगितला रावणाला. काय म्हणे, राम आणि लक्ष्मण, एक काम करू म्हणे, आपण आपण युद्धाला जायची गरज नाही. आपण काय करू, छल करू म्हणे सीतेसोबत. काय छल करायचा, तर असं दाखवायचं सीतेला, राम आणि लक्ष्मण मेले. असं सीतेला आपण माया त्यासमोर प्रगट करायची, राम आणि लक्ष्मण मेलेत, असं आपण सीतेसमोर दाखवू. युद्ध करायला जायची गरज नाही, सीता आपोआप तुम्हाला शरण जाईल. हे ज्यावेळेस ऐकलं कुंभकर्णाने, कुंभकर्णाला खूप राग आला त्या महोदरचा. म्हणला, हे महोदर दुष्टा, तुझ्यासारखे सांगणारे जे आहेत ना, सल्ला देणारे रावणाला, म्हणून हा नाश व्हायला म्हणे, की तुम्ही कपटी, तुम्ही असे सल्ले देता, म्हणून रावणाचा नाश व्हायला लागला. कुंभकर्ण चिडला. आणि कुंभकर्ण म्हणला, हे असले काय करायची गरज नाही, मी चाललो म्हणे युद्धाला, युद्ध करतो, दोघांनाही संपवतो. आणि मग कुंभकर्ण शस्त्र घेऊन निघालाय. लक्षपूर्वक आहे का, शस्त्र घेऊन निघालाय. आणि जसं कुंभकर्ण आला त्या युद्धभूमीमध्ये, अजून पण किती बाहेर येतोय, अजून आलेच नाही पूर्ण बाहेर, तर कुंभकर्णाला बघितलं. बघितल्यानंतर सगळे वानर पळत चालले. त्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत कुंभकर्णाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांची नावं सांगितली, खूप सुंदर. ते शस्त्र घेऊन कुंभकर्ण ज्यावेळेस बाहेर आला, तर ते बघितल्यानंतर सगळे माकडे पळत चालले. इतका प्रचंड माणूस, त्याला कोण युद्ध करणार त्याच्यासोबत. मग अंगत सगळ्यांना अडवायला लागली, जे पळून चालले होते ना वानर. अंगत त्यांना समजून सांगायला, तुम्ही किती श्रेष्ठ आहेत, तुम्ही किती असुरांना मारलंय, तुम्ही आता का बरं पळून चाललाय, है ना. आपण सुद्धा तसेच आहेत बघ. काही दिवस येतो आपण भक्तीमध्ये, आणि प्रसाद असतो, सुंदर असा प्रसाद असतो, आपण प्रसादाच्या आकर्षणने येतो, महामंत्राचं आकर्षणने येतो. आल्यानंतर मग नियम सांगितले जातात हळूहळू. चार नियमाचं पालन करावं लागते, कांदा लसूण खायचं नाही, आणि 16 माळा जप करावा लागतो. मग असं ज्यावेळेस एक 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 गुपित उघड होतं ना आपलं, आहे ना, तर ते गुपित उघड व्हायचं ना, मग ते जे नवीन आलेले असतात ना, हळूहळू बाहेर खसकतात. म्हणजे खतरनाक आहे यांचं काम, इस्कॉनवाले खतरनाक आहे. आता आम्ही तुळजापूरमध्ये प्रचार करतो नाही, तर तुळजापूरचे जे लोक आहेत ना, ते थोडेसे म्हणजे नॉनव्हेज जास्त खाणार आहेत तिथे लोक, त्यामुळे तामसिक प्रवृत्तीचे आहेत. तर त्यांना हे इस्कॉनचे नियम आहेत ना आपले, जास्त अवघड नियम नाहीत बरं का, खूप सोपे आहेत. पण आपल्याला ते पाळायचे नसतात, किंवा आपल्या इंद्रियांना अशी सवय झाली म्हणून आपण ते पाळत नाही. तर ते लोक आहे ना, इस्कॉनचं नाव ऐकलं ना थोडेसे घाबरतात, म्हणून इस्कॉन त्यांचे लय नियम आहेत ना, आम्हाला त्यांचे येत पण नाहीत काय काय जण प्रवचनाला, म्हणजे यांचे लय नियम आहेत ते, नाही ना. तर ते मग ते पळून जातात. मग असं लोकांना परत अडवावं लागतं, नाही प्रभूजी तुम्ही खा, आम्ही नॉनव्हेज सोडू शकत नाही, खा पण सत्संगाला या, खा पण भगवद्गीता वाचा, एक एकच माळ जप करा हरे कृष्णाचा. नाही आम्हाला मटण, आम्ही आज अभक्ष भक्षण केलंय, नाही अभक्ष भक्षण करू द्या, पण हरे कृष्ण महामध्ये एक फक्त बसा, आमसोबत करा, एक माळ जप करा. रोजी तुम्ही मागच्या 2 लेक्चरला आले होते, आनंद आलता की नाही तुम्हाला, मग एक आज पण एक माळ जप करा. असं गोड बोलून बोलून त्यांना ते थांबवावं लागतं. जसं आपण दारा धरतो ना उसामध्ये,
पाणी जातं, मग ते पाणी प्रेशर जास्त आल्यामुळे पाणी सुटतं, ते बांध तुटतो. मग आपण त्याला आडवावं लागतं त्या पाण्याला. तसं हे म, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, थोडासा नियम पालन करा म्हणलं, लोक पळून जातात. मग त्यांना असं गोड बोलून थोडस, मग नाही का, जसं आता अंगद या ठिकाणी करायला वानरांना त्यांची स्तुती करायला लागली, मग स्तुती पण करायला लागते. कधी कधी उसने स्तुती करायला लागते, तुम्ही खूप सुंदर आहेत, तुम्ही खूप असे आहेत, तुम्ही खूप सेवा करता, तुम्ही खूप जप करता, काय तुमचं गुणगान करावं, धाराशिव तुमचं नाव निघतं. असं सांगितलं ना, मग त्यांना वाटतं हा जरा ठीक आहे, आपलं सांगायला काहीतरी पब्लिसिटी चालू आहे. मग ती येतात. जसं वानरांना आता अंगदानी चालू केलं, पण वानर ऐकायला तयार नाहीत. ते काय केलं, कुंभकर्णाने ते गदा आणली होती हातामध्ये, ते गदा अशी फिरवली आणि फेकली वानरावरती. असं उल्लेख आहे रामायणामध्ये, एका गदेमध्ये 8,700 माकडं, वानर कुंभकर्णाने मारलेले. एका गदेमध्ये एकच गदेचा प्रहार केला, 8,700 वानर मारलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वानर होता द्विध वानर म्हणून. त्या द्विध वानरनी काय केलं, त्याच्या शरीराचा आकार खूप मोठा वानरांच्या, त्या द्विध वानरनी एक मोठा पर्वत शिखर उचललं आणि एक पर्वत त्या कुंभकर्णाच्या अंगावरती फेकला. कुंभकर्णाच्या अंगावरती फेकला. कुंभकर्णाच्या शरीरापर्यंत पण गेला नाही तो, इतका उंच होता तो कुंभकर्ण. त्याने तो पर्वत फेकला ना, तर कुंभकर्णाच्या छातीपर्यंतच गेला, तिथून खाली पडला तो पर्वत, तेवढा उंच गेला पण नाही. त्याच्यानंतर हनुमानजी आले. हनुमानजी आकाश मार्गाने येत होते, हनुमानजीने वरून पर्वत आणला होता. हनुमानजी आले, हनुमानजीने असं कुंभकर्णाच्या अंगावरती वरून पर्वत टाकला. पर्वत वृक्ष कुंभकर्णाच्या अंगावर पडत आहेत. कुंभकर्णाने काय केलं, शूल नावाचं एक शस्त्र असतं, शूल. शूल म्हणजे काय, असे अशी खूप मोठी दांडी असते आणि त्याला गोल चक्र असतं, आणि त्याला असे भाल्यासारखे गोल काटे असतात, जसे चक्राला असतात ना तसे. मग ते शूल आणलं होतं त्या कुंभकर्णाने, तो फिरवत यायला होता असं शूल. आणि त्याने काय केलं, शूल काय केलं, हनुमानजीच्या छातीवरती मारला, वार केला. हनुमानजी आले ना समोर, हनुमानजीच्या छातीवरती वार केला त्या शूलचा. छातीवरती वार केला की हनुमानजींना थोडं चक्कर आल्यासारखं झालं. हनुमान चक्कर आल्यामुळं हनुमानजी तिथून काय केले, त्या कुंभकर्णापासून थोडं पलीकडे जाऊन पडले हनुमानजी. त्याच्यानंतर नील आला. नीलने बघितलं की त्या कुंभकर्णाने हनुमानजीवरती वार केला. नील आला पळत. नीलने काय केलं, एक पर्वत उचलला होता, पर्वत शिखर खूप मोठा पर्वत होता. तो नीलने उचलला आणि त्या कुंभकर्णाच्या अंगावर असं टाकला. कुंभकर्णाने फक्त अशी बुक्की अशी केली होती, बुक्की. त्या बुक्कीला कुंभकर्णाने मारलं, ते पूर्ण पर्वत चुरा झाला, फोडला तो पर्वत. आणि मग ऋषभ नावाचा एक असुर, सॉरी वानर, ते आलेले. ऋषभने काय केलं, आलिंगन दिलं कुंभकर्णाला. आणि कुंभकर्णाने काय केलं, ऋषभला असं पकडलं, आलिंगन दिलं अशी मिठी, त्याला असं धरून ठेवलं त्या ऋषभला. इतक्या जोरात धरून ठेवलं कुंभकर्णाने, त्याचा श्वास कोंडला त्या ऋषभचा, वानराचा. श्वास कोंडल्यामुळे त्याला जीव जायचीच वेळ आलेली त्याची आता. एक मिनिट हा. तो तर अशा प्रकारे मग युद्ध, भयंकर युद्ध चालू झालेलं आहे. इतकं भयंकर युद्ध चालू झालेलं आहे, देवी देवता सगळे प्रगट झालेले आहेत. ते देवी देवता सुद्धा घाबरलेत ते युद्ध बघून, किती भयंकर युद्ध आहे. आणि त्यांच्या अंगावरती शिवरिंग, अंगावरती काटे यायला लागलेत. आणि अंगद आलेला आहे. परत अंगद आला. अंगदने एक पर्वत उचलला आणि कुंभकर्णाच्या अंगावरती टाकला. कुंभकर्णाने काय केलं, ते शूल होतं ना, शूल त्याचा हत्यार, त्या शूलनी त्या पर्वताचे तुकडे केले. नंतर अंगदने काय केलं, कुंभकर्णाच्या अंगावरती उडी मारली. कुंभकर्णाच्या अंगावरती उडी मारली. कुंभकर्ण खूप रागात आहे. अंगद आला, अंगदने उडी मारली, कुंभकर्णाच्या समोर आला, इथे छातीवर बसला आणि एक कानफडत दिली कुंभकर्णाच्या. कुंभकर्णाला पहिल्या वेळेस कानफडत मारली कोणीतरी. आणि कुंभकर्णाला कानफडत मारल्यानंतर कुंभकर्ण थोडा असा त- कानाखाली लागली ना त्याला खूप, कारण अंगद पण काय कमी शक्तिशाली नव्हता. तर तो थोडा घाबरला कुंभकर्ण, राग आला कुंभकर्णाला खूप. आणि मग कुंभकर्णाने काय केली, अंगदने झापड मारली, कुंभकर्णाने पण एक झापड मारली अंगदला. आणि जशी झापड मारली तसे अंगद बेशुद्ध पडले कुंभकर्णाने झापड मारल्यानंतर. मग सुग्रीवचं लक्ष गेलं, त्या अंगदला मारले. सुग्रीव युद्ध करत होते, युद्ध करत असताना लक्ष गेलं कुंभकर्णाकडे. सुग्रीव आला कुंभकर्णाकडे, येताना सुग्रीव पळतच येईल कुंभकर्ण, असे पळत आले. पळता पळताच एक पर्वत उचलला सुग्रीवाने, पर्वत उचलला. आणि तो असे आपण बघतो ना, पिक्चर मध्ये बघतो बघा आपण आता, जो महाअवतार नरसिंह पिक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की पळत येतात, पळती पळती वर एक पर्वत उचलतात आणि अंगावरती टाकतात. तसंच सेम सुग्रीव पळत आले, तर पळत असताना एक पर्वत उचलला, मोठे शिखर उचललं आणि ते कुंभकर्णाच्या अंगावरती टाकलं. कुंभकर्णाच्या हातामध्ये ते शूल होतं, त्या शूलने त्या पर्वताला कुंभकर्णाने मारलं. अं, ते तुकडे झाले. आणि नंतर कुंभकर्ण ते शूल नावाचं शस्त्र सुग्रीवाच्या छातीवर मारला, तेवढ्यात हनुमानजी मध्ये आले दोघांच्या. हनुमानजी मध्ये आल्यानंतर हनुमानजीच्या छातीवरती वार केला कुंभकर्णाने. जसा छातीवरती वार केला हनुमानजींच्या, ते जे शूल होतं ना शस्त्र कुंभकर्णाचं,
एकदम चुरा झाला, ते तुकडे तुकडे झाले त्या शूलचे. नंतर सुग्रीवाला मारलं कुंभकर्णाने. सुग्रीवाला एक झापड मारली, सुग्रीव बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाला सुग्रीव, लक्षपूर्वक आहे का? बेशुद्ध झाला सुग्रीव. बेशुद्ध झाल्यानंतर कुंभकर्णाने काय केलं, आता इकडे तिकडे बघितलं कुंभकर्णाने, आणि सुग्रीव खाली पडले होते. कुंभकर्णाने सुग्रीवाला असं उचललं आणि खांद्यावर टाकलं आणि लंकेमध्ये घेऊन गेले सुग्रीवांना. घेऊन गेले. हनुमानजी सगळे वानर बघायला लागले, हा कुठे घेऊन चाललाय. आणि सगळे त्या कुंभकर्णाच्या मागे पळत आहेत. पण सगळे ते तयारी करत असतानाच, अटॅक करण्याची तयारी करत असतानाच, तेवढ्या सेकंदामध्ये कुंभकर्ण सुग्रीवांना घेऊन लंकेमध्ये गेला. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर लंकेतल्या लोकांना समजलं असुरांना की सुग्रीवाला आलंय आणि तो सुग्रीवाला मारलंय कुंभकर्णाने. सगळीकडे आनंद साजरा करण्यात. सुग्रीव मेला, सुग्रीव मेला, सुग्रीव मेला. आणि मग पाण्याचे सडे मारले होते लंकेमध्ये. थंड पाण्याचे सडे होते. कुंभकर्ण काय केला, सुग्रीवाला असा खाली टाकला होता जमिनीवर आणि वळत नेत होता. वळत नेत असताना जमिनीवरती पाणी पडलं होतं. त्यामुळे मग सुग्रीवाला ते थंड पाण्यामुळे काय झालं, जाग आली. आणि जसं सुग्रीवाला जाग आली, अचानक सुग्रीव उठले. म्हणले इथून जर मी आता नाही गेलो तर वेगळं दृश्य बघायला मिळेल. म्हणून सुग्रीवाला काय केलं, सुग्रीव एकदम सावध झाला आणि तो अचानक उठला. इतक्या फास्ट उठला, फास्ट रिॲक्ट केलं सुग्रीवाने. तो उठला आणि काय केलं, अचानक सुग्रीव उठला आणि त्या कुंभकर्णाचे कान कापले. हे कान कापला, हा पण कान कापला, नाक कापलं. लगेच नाक कापलं, इतक्या क्विक ऍक्शन झालेली आहे. आणि लगेच रक्ताच्या उलट्या कुंभकर्णाने कान कापले, नाक कापलं. आणि तेवढ्यात कुंभकर्णाने काय केलं, सुग्रीवाच्या छातीमध्ये मारलं. सुग्रीवाच्या छातीवरती प्रहार केला. सुग्रीवाच्या छातीवरती प्रहार केल्यानंतर सुग्रीवाने रक्ताच्या उलट्या केल्या. आणि इथं थांबण्यात काय, इथं जर थांबलो तर मी सुटणार नाही. म्हणून सुग्रीवाने काय केलं, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा एवढी मोठी छलांग मारली, उडी मारली, डायरेक्ट रणभूमीवरती येऊन उभारले राम भगवंताच्या शेजारी. तर रक्ताच्या उलट्या व्हायला लागलेल्या होत्या. आणि मग सुग्रीव जय श्रीराम, जय श्रीराम अशी घोषणा करत वापस आले. आणि इकडं कान पण कापलेला आहे, नाक पण कापलेलं आहे. मग कुंभकर्ण वापस आला, परत राग आलेला आता, भयंकर राग आलेला. कुंभकर्ण वापस आला आणि जसं कुंभकर्णाला बघितलं, लक्ष्मणजी समोर आले. आणि लक्ष्मणजीने काय केलं, 7 बाण कुंभकर्णावरती सोडलेले. आणि कुंभकर्ण लक्ष्मणजींना काय म्हणतो, हे लक्ष्मण, अरे तू लहान आहे म्हणे, तुझं काय युद्ध करण्याचं वय आहे का? लहान आहे म्हणे, जा त्या राम कोण आहे त्या रामाला समोर घेऊन ये म्हणे माझ्या, त्याशी मला युद्ध करायचंय. तर मग राम भगवंत आले. आणि राम भगवंतांनी रौद्र नावाचं एक अस्त्र, रौद्र नावाचं एक अस्त्र, ते अस्त्र राम भगवंतांनी काढलं आणि त्या कुंभकर्णाच्या अंगावरती सोडलं. सोडल्यानंतर कुंभकर्णाच्या हातामध्ये गदा होती. आणि राम भगवंतांनी रौद्र नावाचं अस्त्र सोडलं, कुंभकर्णाची गदा हातात, असा कुंभकर्ण प्रहार करणारच होता राम भगवंतावर. ते जे बाण सोडला होता ना रौद्रास्त्र, त्याने कुंभकर्णाच्या हातातली गदा गळून पडली. आणि मग कुंभकर्णाने काय केलं, एक उंच पर्वत, भयंकर हजारो योजनचा पर्वत तो उचलला कुंभकर्णाने. आणि तसंच राम भगवंतांच्या अंगावरती असं टाकणार, तेवढ्यात काय झालं, राम भगवंतांनी परत एक बाण सोडला आणि त्या पर्वताचे तुकडे केले. पण झालं काय, त्या पर्वताचे तुकडे झालते ना, ते वानरांच्या अंगावर पडले. त्यामुळे तिथं असं उल्लेख आहे की 200 वानर मेले त्या पर्वताच्या तुकड्यांमुळे. आणि मग सगळे वानर भगवंतांनी सांगितलं काय करा म्हणे, सगळे शिखरावर जा म्हणे. त्या तुकडे जे पडले होते ना त्या शिखराचे तुकड्यावरती, तुकडा सुद्धा शिखर होता. प्रत्येक तुकडा पर्वतासारखा होता. किती उंच पर्वत असेल विचार करा. राम भगवंतांनी सांगितलं काय करा म्हणे, तुम्ही वानराने सगळ्या शिखरावरती जा आणि कुंभकर्णावरती अटॅक करा. कुंभकर्ण काय म्हणला भगवंतांना, राम म्हणे मी काय साधारण योद्धा नाही, मी काय अकंपन नाही किंवा प्रहस्त नाही. हा, मी कुंभ आहे म्हणे, कुंभ. मी कुंभकर्ण आहे म्हणे. मला हरवणं तेवढं सोपं नाही, साधारण नाही म्हणे मला हरवणं. आणि मग राम भगवंतांना राग आला कुंभकर्णाचा. आणि मग राम भगवंतांनी विशेष अस्त्र सोडायला सुरुवात केली. आणि मग काही बाण मारले राम भगवंतांनी. तर कुंभकर्णाचे 2 हात भगवंतांनी कापून टाकले धनुष्यबाणाने. मग कोणते अस्त्र सोडले राम भगवंतांनी, वायव्य अस्त्र सोडलं कुंभकर्णाच्या अंगावरती, वायव्य अस्त्र. तर वायव्य अस्त्र सोडलं, डावा हात तोडला. त्याच्यानंतर उजवा हात तोडला त्याच अस्त्राने. त्याच्यानंतर 2 पाय तोडले कुंभकर्णाचे. बघा, 2 हात, 2 पाय कुंभकर्णाचं भगवंतांनी तोडून टाकलेलं आहे. आणि आता काय राहिलं, फक्त हे बॉडी आणि हे शिर, एवढं 2च राहिलं होतं. नंतर मग भगवंतांनी एक बाण सोडला आणि त्यांनी काय केलं, कुठला बाण सोडला, इंद्रास्त्र. राम भगवंतांनी कुठलं अस्त्र सोडलं, इंद्रास्त्र. इंद्रास्त्र सोडलं आणि मग कुंभकर्णाचं जे शिर आहे ते धडापासून वेगळं केलं. आणि ते शिर असं उल्लेख आहे बरं का, की ते शिर लंकेत जाऊन पडलेलं आहे. आणि ज्यावेळेस लंकेत
जाऊन ते शिर पडलं. आणि ज्यावेळेस रावणाला ही बातमी समजली की कुंभकर्णाचा वध झालाय, त्यावेळेस रावण पळत आला कुंभकर्णाला बघण्यासाठी. पण कुंभकर्णाचं फक्त शिरच दिसलं होतं, म्हणजे चेहरा तोंडच दिसलं होतं, बॉडी दिसत नव्हती खालची. बॉडी कुठे गेली? जी बॉडी होती ना ती समुद्रामध्ये गेली होती, समुद्रामध्ये टाकली भगवंताने. समुद्रामध्ये ज्यावेळेस कुंभकर्ण वरून खाली जात होता ना समुद्रामध्ये, हजारो समुद्री जीव सगळे त्या शरीराच्या खाली येऊन सगळे मासे सगळे मेलेले. आणि मग अशा प्रकारे भगवंतांनी कर्णाचा वध केलेला आहे. भक्तवत्सल भगवान की जय. राम भगवान की जय. श्री श्री सीताराम लक्ष्मण. अशा प्रकारे अशा प्रकारे कुंभकर्णाचा वध केला. बघ, एक मिनिट, फोन येतो. वध केला. आणि मग ज्यावेळेस रावणाला समजलं की कुंभकर्णाचा वध झालेला आहे, मग रावण मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली, विलाप करायला सुरुवात केली. माझा भाऊ गेला, कुंभकर्ण गेला, तर मी जगून काय करू? म्हणे मी माझ्या कुंभकर्णासाठी आता सीतेला पण मोकळं देऊन टाकेल, म्हणे काय माझ्या जगण्याचा अर्थ आहे? अशा प्रकारे रावण विलाप करायला सुरुवात केली रावणाने कुंभकर्णाचं वध झालं. आणि मग नंतर रावणाने इंद्रजित ला समोर आणलेलं आहे. ते पण आपण बघणार आहे पुढच्या लेक्चर मध्ये. पुढच्या लेक्चर मध्ये इंद्रजितचा वध आणि रावणाचा वध एकाच लेक्चर मध्ये आपण पुढच्या बघूया. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. हरे कृष्णा अंतर्यामी चैतन्य प्रभु। मधुर गौर प्रभु। हरे कृष्ण प्रभू. अंदर म्हणजे तुम्ही बोलतात का ते? एक मिनिट. हरे कृष्णा. हा प्रभूजी, येतोय, आवाज येतोय. हा बोला तुम्ही, बोला. काय नाही, आजचं जे सेशन झालेलं आहे ते आपण युट्यूबवर अपलोड करू, आणि जे रामायणचे पूर्ण सेशन आहे त्याचा एक प्लेलिस्ट बनवलं जाईल इस्कॉन युथ फोरम बीड या चॅनलवर. जे प्रवचनचे आज किती, 11 का किती, 12 आहे, ह्या सर्व 12 12 ह्या सर्व सेशनचा आपण एक चांगल्या प्रकारे प्लेलिस्ट बनवतो. मग त्यानंतर ना आपण आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करू. हेच सांगायचं होतं सोशल मीडियाबद्दल. ओके, तर सेशन थांबवायचं का प्रोजी? हो हो, आभार म्हणा प्रभूजींचा. हो हो. तर श्रीमान प्रजापती विष्णू प्रो, जे शुक्रवारच्या सेशनचे आन बान शान कोण नसेल तर प्रोजी हमेशा तयार. तर प्रोजींचा आम्ही हृदयपूर्वक धन्यवाद करू. तर प्रोजी, अजून अजून एक सेशन होईल का तुमच्या रामायणचं आता? हा हो हो, प्रभू, एक पुढचा इंद्रजितचा वध होईल. आणि शक्यतो पुढच्या वेळेस संपेल ना, तर मग अजून एक लागेल इंद्रजित वध आणि रावण वध. ओके, चालेल. आम्ही आतुरतेने वाट पाहू. तर प्रभूजींचं खूप खूप धन्यवाद पारंपरिक पद्धतीने. हरी बोल, हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. वांछा कल्पतरुभ्यश्च वांछा कृपा कल्पतरुभ्यश्च सिंधुभ्येव च कृपा पतितानां पावनेभ्यो नाम पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. वैष्णवेभ्यो अनंत नमः। कोटि वैष्णव वृंद की जय. की श्रील जय, प्रभुपाद की जय. की गुरुदेव की जय, जय. की जय।